पहिला चेंडू अगदी अपकट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका. पहिला चेंडूवरती फ्लाइट हेड येतोय दीपेक्षा कवर रिझनला 6 धावा. संतोष परीट, मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेला संतोष परीट आणि त्याच्याच बॅट मधून हा पहिलाच फटका येतोय 6 धावेसाठी अमरच्या विरोधामध्ये. आयकॉन विपक्ष आयकॉन. जब 2 शेर एकाच मैदानामध्ये एकाच जंगलामध्ये असतात तेव्हा त्या मैदानाचा राजा एकच असणार. तो कोण असणार? अप्रतिम फटका अमरच्या विरोधामध्ये. क्रॉस बॅटेड उचलला, फेकून दिला जातोय. डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर येईल. आणखीन एक गगनचुंबी षटकार. व्हॉट अ बॅटिंग यार. पहिला 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत आणि ते मारलेत कोणाच्या विरोधामध्ये? अमर गायकवाड. आयकॉन आहे वो. ही जी गोष्ट आहे ना, येणाऱ्या 4 चेंडू मध्ये काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला जाईल. अमर गायकवाड कडून फटका चांगला आहे, फ्लाइटेड आहे. हाही चेंडू निघून जाईल. घुटना टेक, ये तमाशा देख, ये षटकार देख. व्हॉट अ स्ट्रोक. रिप्ले मध्ये बघा, साइड अँगल, मागचा पाय थोडासा वाकवला, बसला, मग चोपला. बैठा फटका. 3 चेंडू 3 षटका. इंदिरो. कारण की संतोष परीट एकदाही सुरू झाली गाडी की गाडी सुसाट निघाली. 6व्या घेर वरती चर्चा चालू झाली. पहा, विकेट कीपर चेंज केला. अमर गायकवाड क्या करेगा अभी? कारण की त्याला आपल्या भात्यातील 3 चांगले चेंडू टाकायचे, हे 3 षटकार विसरून जातील. असे काय ते नवीन करायचं आहे. विकेट कीपर क्लोज आहे, दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर असं द्या ना की तो प्रश्न सोडून उत्तर फक्त लक्षात राहील आणि तोच देण्याचा प्रयत्न अमर गायकवाड कडून केला जाईल का? एक सिंगल धाव. 14 चेंडू आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न करतोय. येस नो, वेट वेट आणि थांबलेच गेलेत. एकाच धावेवरती समाधान. सिंगल धाव. ओव्हर क्रमांक 4 सध्या मात्र माफ करा, ओव्हर क्रमांक 1. 4था चेंडू सध्या चालू आहे. आपण मॅन ऑफ द मॅच थोडीशी नंतर देऊयात. प्रकाश दादांना थांबूयात, बसूयात. ओव्हर क्रमांक 1. चांगला चेंडू हाताला, चांगला चेंडू, चांगला कमबॅक केलाय की अमर गायकवाडचा कमबॅक होणं गरजेचं आहे. मात्र इथेही 2 धावा आहेत. भाई मांग के नहीं तो छीन के लेंगे. ती जी फील्डिंग आहे, मतलब 1 कन्वर्ट इंटू 2. 2 रन तुमने चुऱ्या जो सनम. त्या चोरीच्या धावा आहेत. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडू झालेत, 21 धावा. ग्राफ वरती नेलाय धावसंख्येचा. लॉफ केला फटका चांगला. मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग स्पीड साऊंड. प्रयत्न राहिला, बोटाला हाताला स्पर्श झाला, मात्र शेवटपर्यंत फिल्डिंग एफर्ट्स मध्ये यश भेटलं नाहीये. चेंडून गाठली सीमारेषा, फोडला पहाड, अगदी सीमा पार. या षटकारानं, या ओव्हरचा 4था षटकार आहे हा आणि या षटकारानं संघाची धावसंख्या आता मात्र 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 27. दोघांनी हात धुतलेत, संतोष परीट आणि रुपेश. दोघेही आपण पाहिले तर दोन्ही एंड करून चांगली बॅटिंग चालू आहे. टीम मीटिंग चालू आहे. 1 2 3 4. बॉलिंग अटॅक कोणाला आणला? कारण की अमर गायकवाड प्लॅन ए होता. प्लॅन ए फसला, प्लॅन बी बाहेर काढलाय. प्लॅन बी फसला, प्लॅन सी, अल्फाबेट झेड पर्यंत आहेत. प्लॅन तेवढे तयार राहिले पाहिजे. सुशांत वाघमारे एक यशस्वी गोलंदाज आहे, अष्टपैलू आहे. सुशांत वाघमारेला बाहेर काढले गोलंदाजीसाठी. फुपुरे गावामधून दाखल होतो. क्रिकेट चांगलं खेळ आहे गाव 11 साठी. संतोष परीट समोर उभा असताना कसा खेळ केला जाईल? बॉलिंग अटॅक, वेगळी ऍक्शन आहे, निराळी ऍक्शन आहे. फसू शकतो का या ऍक्शन मध्ये? संतोष परीटला पहिला विचारला तो प्रश्न होता की खेल पाएगा, हा प्रश्न होता. मुझे खेल पाएगा तू? लेट्स सी. 5 चेंडू बाकी आहेत, ते 5 उत्तर कसं देणार आहे? मजा येईल भाऊ दोघांमध्ये.
यावेळी देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय, मात्र अगदी थोडीशी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अंपायर थोडीशी शहानिशा करतील. 1 बाउन्स 4 धावेसाठी निघून जाईल. येईल चौकार. या चौकारानं संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी चकाकी आली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 31 31 धावसंख्या. धावसंख्या 31 ऑन अ स्कोर कार्ड. अप्रतिम फटका. बॅटच्या समोर लांबी आणि उंची या दोन्ही गोष्टी योग्य आहेत का? अप्रतिम. पूर्णपणे लॉंग ऑन कव्हर केला सरळ बॅटीनं. सीधी बॅट, नो बकवास. त्या पद्धतीने सरळ बॅटीनं हा फटका खेळून काढलाय. टीमची टोटल अगदी 6 न वाढते जी 36 वरती जाऊन पोहोचले. 37 वरती जाऊन पोहोचले. जागेत सगळे जागेत. 37. 12वा खेळाडू जागा राहणं महत्वाचं आहे. गुडलाईन स्पॉट वरती पडल्यानंतर आपण पाहिलं तर अंगावरती थोडासा शरीरावरती. तर प्रत्येक चेंडू आता वेळ बदलले. सिंगल डबल विसरले सगळे. षटकार चौकाराचाच खेळ, संपूर्ण षटकाराचा खेळ. एका ओव्हरमध्ये 3 षटकार मारा, खुश राहा. सिंगल डबल काय असतं ते? हा हे क्रिकेट आता चालू झालंय भाऊ. एकेरी दुहेरी धावांवरती विश्वास नाही ठेवला जाते. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न. एक सिंगल धावी ते जरूर घेतला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तोपर्यंत मिड विकेट डीप मधून खेळाडू चेंडू गॅदर करून फेकतोय. वॉड थ्रो. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट होत आहेत. या 2 धावेच्या मदतीनं ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती आहेत. 5 चेंडू झालेत, 1 बाकी आहे. टीमची टोटल 39 39 वरती जाऊन पोहोचले. चांगली टोटल आहे. ही जी सुरुवात आहे ना, वेल बिगिनिंग हाफ डन. एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात चांगली करा, अर्ध काम झाले असं म्हटलं जातं. पण अर्ध्या कामामध्ये काटे टाकणारेही गोलंदाज आहेत. हाही चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. परफ्यूम बॉल तुम्ही बोलू शकता. नाकाच्या जवळून जातोय, डोळ्याच्या समोरून टाटा बाय बाय. ओव्हर क्रमांक 2चा खेळ समाप्त. ही ओव्हर थोडीशी समाधानकारक राहिले. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच डॉक्टर प्रशांत खांडेकर, प्रकाश खांडेकर मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आपण त्यांना सन्मानित करूयात. आणि त्यांनी डेडिकेट केले प्रकाश धस, ज्याने लास्ट ओव्हर टाकली. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी टाकली. प्रकाश धसने जेव्हा 5वा चेंडू टाकला आणि डॉट झाला तेव्हा त्याचा आनंद बघण्यासारखा होता. फक्त 2 धावा दिल्यात. प्रकाश धस या. शंभू वाकेश्वर टीमच्या संघमालक सन्मान्य आदरणीय शरदजी जाधव साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. त्यांच्या हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अनिल गोलंदाजीसाठी अगदी अनिल पाटील दाखल झालेत ओव्हर क्रमांक 3 मध्ये. 40 धावा एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. धाव संख्या 40 ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम फटका. इनसाइड आउट ड्राइव्ह केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. सो एलिगेंट. इट्स अ सो ब्युटिफुल. अप्रतिम फटका. मॅन ऑफ द मॅच सध्या दिली जाते. कारण या मॅन ऑफ द मॅचला खूप असं उशीर लागला. इकडून तिकडून खेळाडू बोलवायला लागलेत असे लांबून. मॅन ऑफ द मॅच सामनावीर शरद दादा जाधव साहेब यांचे शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देत आहोत. थँक्यू सो मच. दोन्ही खेळाडूंचा आभार व्यक्त करतो, ज्यांनी ही स्वीकारली, ज्यांनी ही डेडिकेट केली, त्या दोघांचं थँक्यू सो मच. मनापासून आभार. डॉट बॉल आल्यानंतर जो कॉन्फिडन्स आहे गोलंदाजांचा तो वाढतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 21, 27, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. वाईडनं सुरुवात जरूर झाली. षटकार आलाय.
आणि तदनंतर आपण पाहिलं तरी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे खेळाडू डीपेक्षा कव्हर रिजनला. एक सिंगल फक्त ते कंप्लीट केली जाते. 47 ऑन अ स्कोर कार्ड. 47 धावा आता या स्कोर कार्ड वरती सजलेत. ते एक एक धाव थोडीशी पुढे जाते. षटकारानंतर थोडंसं संत गतीचं क्रिकेट, तदनंतर कमबॅक करणारी गोलंदाजी. ही जी ओव्हर क्रमांक 3 आहे ती धावसंख्येला ब्रेक लावणारी ठरते. धावसंख्येच्या पायामध्ये कुठेतरी बेड्या ठोकणारी ठरते आणि अशी गोलंदाजी ही संघासाठी खूप उपयुक्त ठरेल जी धावसंख्या ती थांबवली आहे. बॅकफुटला स्क्वेअर कट डीप पॉइंटला खेळाडू कॅप मधून निघून जाईल का? होय, निघून जातोय. अगदी बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा चेंडू निघून गेला. येल 4 धावेसाठी. डाऊन दी ग्राउंड, चौकार. बॅटिंग करणारी टीम क्रांतिभूमी स्पोर्ट्स पिराशी संघ. तब्बल 51 धावसंख्या या स्कोर कार्ड मध्ये सजलेत. 50 पार, 51. एक चांगला आकडा त्यांनी सजवला आणि त्याच मध्ये हाही चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. येतील 6 धावा. आज संतोष परीट आणि रुपेश या दोघांनी ठरवलंय या मॅच मध्ये गोलंदाजांच्या मागे असं तसं नाही तर हात धुवून लागायचं. दे दनातन धूम धडाका अशा पद्धतीने आज खेळ करायचा आणि संघाची धावसंख्या 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचवली येणाऱ्या 3 ओव्हर्स मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 27 धावा आल्या तर दुसऱ्या ओव्हर मध्ये 12 धावा आल्या. तिसरी ओव्हर 18 धावांची राहिली. म्हणजेच काय की फलंदाजांच्या माध्यमातून पडणारा धावांचा पाऊस हा अगदी वेगानं पडतोय, जोरदार पडतोय आणि त्यामध्ये डोकेडुकी ठरणारी पार्टनरशिप ते म्हणजे संतोष परीट आणि रुपेशची. आणि अखेरीस अशा खराब परिस्थितीमध्ये प्रकट अगदी दाखल झाले स्वतः संघमालक बाळकृष्ण पाटील. ओव्हर क्रमांक 4 साठी 4थ्या षटकामध्ये ते दाखल झालेत. रुपेशच्या समोर ओव्हर क्रमांक 4. पहिला चेंडू लॉफ केलाय डीपेक्षा कव्हर रिजन. पुन्हा गॅप जाऊ शकतो का? अगदी मस्तक पे दस्तक चेंडू अगदी 4 धावेसाठी निघून जातोय. आज एकेरी दुहेरी धावा बघायला नाही भेटलेत. आज षटकार बघायला भेटलेत. आज चौकारी बघायला भेटले नाहीयेत. सिंगल डबल या पावसाळी क्रिकेटमध्ये सिंगल डबल वरती विश्वास नाही ठेवला जात. मात्र जेव्हा पाऊस पडतो तेव्हा रिक्स म्हणून धावलं जात नाही. मात्र आज मैदानामध्ये फलंदाजांना नंदनवन असणारी खेळपट्टी जर आज कुठे असेल तर भूमिपुत्र मैदान मान्सून प्लास स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल या स्पर्धेमध्ये. इथे फलंदाजांची चांदी आहे. फलंदाजांचं नंदनवन आहे आज या मैदानामध्ये. थोडासा बाहेर अवे फ्रॉम दी बॉडी शॉट आम जॅक केलाय मिड विकेट मधून. डीप मधून खेळाडू लॉंग ऑनचा जाईल धावत. एकच सिंगल धाव. पूर्ण ऊन आहे. आज जर टेनिस क्रिकेटची स्पर्धा ठरवलं असतं तर खेळवली असती. एवढं आज वातावरण चांगलं आहे. आणि अशा वेळी रबर बॉल मध्ये गोलंदाजांना डोकेडुकी देणारी फलंदाजी होणार हे प्रत्येकाला माहिती आहे. तब्बल चेंडूचा खेळ आता बाकी आहे 4. पुढे खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट खेळाडू आहे. पुढे गेला, फसला. इथेच तो फसला की त्याच्याकडे जजमेंट भेटलं नाहीये. धावत गेला पुढे आणि मागे वळून बघतोय की काय चेंडू अगदी निघून गेला 6 धाव्यांसाठी. एकेरी धावा किती घेतलेत माहितीये? फक्त 2 वेळा सिंगल घेतलेत आणि 2 वेळा दुहेरी धावा धावून घेतलेत. बाकी षटकार आहे, चौकार आहे. फक्त मोठे फटके. अप्रतिम फटका डीप स्क्वेअर रिजनला. चेंडू अगदी वेगानं निघून जातोय का? आहे खेळाडू. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी आरामामध्ये. संतोष परीट अगदी 49 धावसंख्येवरती सध्या बॅटिंग करतोय. या स्पर्धेमध्ये दुसरा खेळाडू येईल का ज्याच्या नावावरती 50 धावेचं रेकॉर्ड राहील, हाफ सेंचुरी राहील? महादेव कदम पहिला. आता 15 चेंडू 49 धावांवरती संतोष परीट बॅटिंग करतोय. अफलातून बॅटिंग. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. जाग्यावरून संतोष परीटच्या बॅट मधून येतील का? आणि होय, बॅटची एज होती आणि तदनंतर या धावा त्याच्याच खात्यामध्ये जातील. शेवटच्या चेंडूवरती दुसरी धाव राहते अपयशी आणि त्यानंतर अंपायर कॉल कडे असेल लक्ष. नाही 16 चेंडू तब्बल 50 धावा आपल्या नावावरती करून घेणारा संतोष परीट सध्या नॉन स्ट्राईकला उभा आहे.
चांगली बॅटिंग संतोष परीट. मात्र सध्या रुपेशचा पिक्चर चालू आहे. या षटकारानं संघाची धावसंख्या मात्र या इनिंगच्या समाप्तीला जाऊन पोहोचेल 77 आणि 78 धावेचं आव्हान. संतोष परीट एकदा बॅटवर करायचे. टाळ्यांच्या आवाजामध्ये त्याचा या 50 धावेच्या खेळाला सलाम ठोकायचे. दुसरा खेळाडू ज्यानं या मान्सून ब्लास्ट मध्ये स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल स्पर्धेमध्ये 50 धावा ठोकल्या. महादेव कदम 1, संतोष परीट 2. संतोष परीटनं आज संघासाठी जो खेळ केलाय अप्रतिम खेळ राहिलाय. क्रांतिभूमी स्पोर्ट्स बिळाशी संघ पहिली मॅच खेळते. पहिल्या मॅच मध्ये एक हिरा चमकला. संतोष परीट त्याचं नाव. टॉस घेऊयात. अभंग 11 आणि आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स शरण दोन्ही कॅप्टन या घेऊयात या मॅचचा यानंतरच्या मॅचचा टॉस. 24 चेंडू मध्ये 77 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 77 आणि पार्टनरशिप आपण पाहिली तर 77 धावांची पार्टनरशिप आणि 78 धावांचं आव्हान आहे. मोठी पार्टनरशिप आहे ही. रेकॉर्ड बनणार आहेत, तुटणारी आहेत. कॅप्टन यानंतरची मॅच चांगली आहे. वाव, मजा आली या दोन्ही खेळाडूंना एकमेकांसमोर खेळताना. अभंग 11 विपक्ष आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स शरण. मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस. येस ऑफकोर्स आमच्या उद्योजक अर्जुन दादा मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस हेड अँड टेल. कॉल टॉस अभंग 11 टीमनं. बॉलिंग ऑफकोर्स अभंग 11 वॉन्ट द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. टॉस खूप इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये, ते प्रत्येकाला माहिती पडलंय. लेट्स सी, एक मोठा आव्हान आहे. 78 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. सामनवीचं टी शर्ट तुम्ही परिधान करूनच खेळा. आतापर्यंत सर्वात मोठी पार्टनरशिप जर बघायला गेलं तर छावा स्पोर्ट्स जो महादेव कदम आणि त्याच्यासोबत संदीप सर या दोघांची 80 धावांची पार्टनरशिप राहिली आहे, जी आपण पाहिली तर शंभो वायकेश्वर स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये. आणि आत्ताच्या मॅचची काळंबादेवी स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये जी पार्टनरशिप पाहिली क्रांतिभूमी बिळाशी संघाच्या 2 हुकमी एक्क्यांची, त्यामध्ये संतोष परीट आणि रुपेश या दोघांची नॉट आउट 77 धावांची राहिले. या 2 मोठ्या पार्टनरशिप MTCचं कौतुक करेल. खूप चांगला माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. थँक्यू सो मच महाराष्ट्र टेनिस क्रिकेट. 77-78 धावा कशा होत आहेत, कशा थांबवल्या जात आहेत, काय घडतंय, काय बिघडतंय, एक चांगली आणि अफलातून कहाणी ज्या वाणीमधून आपण ऐकणार आहोत त्यांना आमंत्रित करूयात. ऑफकोर्स या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा हक्काचा स्वीट व्हॉइस अर्थातच विघ्नेशजी मडवी सर यांच्या वाणीतून ऐकूयात मॅचची कहाणी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच किरण मस्कर यांच्या वाणीतून पहिला डाव तुम्ही ऐकलात. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वराज वारणा मुरडा रबर बॉल प्रीमियर लीग मान्सून ब्लास्ट 2025चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत केलं जात आहे. मॅच आपल्या समोर रंगली जाते. आपण पाहू शकाल क्रांतिभूमी बिळाशी वर्सेस काळंबादेवी स्पोर्ट्स खिरवडे. बॅटिंग करत असताना खिरवडे टीमने उभारल्या तब्बल 82 टीमने उभारल्या तब्बल 77 धावांनी 78 धावांचं टार्गेट उभं केलं आणि पहिला डाव काय अफलातून खेळ पाहायला मिळाला. जे अर्धशतक झळकावलं संतोष परीटने अप्रतिम बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. आणि जी पार्टनरशिपचा उल्लेख किरण मस्कर यांनी केला होता की रुपेश आणि संतोष परीट यांच्या माध्यमातून 77 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. चला, भलं मोठं आव्हान आहे. या आव्हान पार करण्यासाठी सलामीची जोडी अमर आणि प्रमोद लोंढे. अमर गायकवाड गोलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता. पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार याच अमर गायकवाडच्या गोलंदाजीवर ठोकले होते. आता पलटवार करण्याचा प्रयत्न असेल. पहिलाच बॉल आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन रिजनला पत्रा तोड अमर गायकवाडच्या बॅट मधून येतोय.
टेट फॉर टॅट, जसा तसं उत्तर. षटकार, ज्यूसची फुल टॉस. अमर गायकवाड हा खेळाडू सहजासहजी हार मानणारा खेळाडू नाहीये. या खेळाडूने अनेक अर्धशतक, अनेक मोठमोठे इनिंग खेळले आपल्या टीमसाठी. यासाठी अमर गायकवाड या खेळाडूवर सगळ्यांचंच लक्ष असेल. पहिल्या बॉलवर षटकार आला. गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर त्याच्या गोलंदाजीवर षटकार लगवले होते. आता त्याने सुरुवात केली आहे, पलटवार करण्याची संधी आहे. कुलदीप गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल कंप्लीट झाल्या. दुसऱ्या बॉलवर देखील फेकून दिलाय. जे माझ्या बाबतीत घडलं होतं ते आता दुसऱ्याच्या बाबतीत घडवण्यासाठी मी समर्थ आहे. नाव आहे अमर गायकवाड. सेट ऑन फायर. षटकार. पहिल्या मॅच मध्ये देखील स्टार्ट अशाच पद्धतीने केलं होतं अमर गायकवाडने. डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक वेळेस आक्रमण करून चालत नाही, त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. पण आता 78 धावांचा टार्गेट आहे. प्रत्येक बॉलवर प्रहार करण्यासाठी एक पॉझिटिव्ह इंटेंटने अमर गायकवाड मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. स्लिप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे प्रेशर आणण्यासाठी. इथे टायमिंग होऊ शकलं नाही. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. वेगाने क्षेत्ररक्षक येईल. स्लिप झालाय, फंबल झालाय. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. 14 ऑन स्कोर बोर्ड. या मॅच मध्ये 78 धावांचं टार्गेट आहे. कुठलंही मोठं टार्गेट असेल ते चेस करण्याची क्षमता तुमच्याकडे पाहिजे. इथे स्लॉट मध्ये बॉल होता. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय? इम्पॉर्टंट विकेट. अमर गायकवाड सारखा मोठा अडथळा पहिल्याच ओव्हर मध्ये येथे दूर होत असताना इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली आहे आणि फलंदाज अमर गायकवाडचा खेळ संपलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील 2 बॉलवर 2 षटकार लगवले होते. त्यानंतर कव्हर रिजन मध्ये तो झेल देऊन बाद झाला होता. आता देखील तेच घडलंय. म्हणूनच अशा चुकांमधून शिकावं लागतं. म्हणूनच म्हटलं जातं की चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये. आणि अमर गायकवाड मात्र निराश मुद्रेने आपल्या डगआउटच्या दिशेने जात असताना पहिला मोठा धक्का लागतोय टीमला. काळांबा देवी स्पोर्ट्स खिरवडे 78 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली होती, पण सातत्य ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या 3 बॉलवर 14 धावा झाल्या होत्या, पण चौथ्या बॉलवर अमर गायकवाड परतलाय. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल होत असताना सुभाष आलाय. षटक क्रमांक पहिलाच बॉल. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये, पुन्हा एकदा त्या झोन मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल तोपर्यंत 2 धावा 3 धावा केल्या जाईल का? काय घडलंय? येथे 4 धावा मिळतील. फंबलिंग झाल्या, चुका झाल्यात फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून आणि 4 धावा येथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18-18 या आकड्यावर. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात झाली आहे, पण अमर गायकवाडची विकेट फार चिंतेची बाब असेल टीम खिरवडेला. ऑफ स्टंपर मारा, प्लेन मिस, डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. कुलदीपने पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिलं षटक हाताळलं गेले. 18 धावा तब्बल खर्च केलेत. 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. आता इक्वेशन आपण जर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये अजूनही 60 करायचे आहेत. 18 चेंडू 60 धावा, म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला 20 ची सरासरी राखावी लागेल. 20 धावा होऊ शकतील. रबर बॉल स्पर्धेमध्ये अनेक वेळा 20 आकडा प्रत्येक ओव्हर मध्ये गाठणं गरजेचं आहे आणि गाठू शकतो. 3 षटकार तुम्हाला मारायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर महेश पवार, एक्सपिरियन्स मॅन. पहिलाच बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. खूप चांगली गोलंदाजी. महेश पवारला अनेक वर्ष मी या परिसरामध्ये खेळताना पाहिलंय. अनेक वर्ष गोलंदाजीमध्ये अगदी अचूकता आणि भेदकता त्याची सातत्याने पाहायला मिळाले. टीमचा कॅप्टन म्हणून एक महत्वाची भूमिका आहे, अनुभव आहे आणि अनुभवाची गोलंदाजी नेहमीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. काय घडलंय? धावचीची संधी आहे, पण धावचीत होऊ शकला नाही. सिंगल मिळतीये. महेश पवार हा खेळाडू आहे. प्रमोद लोंढे आणि सुभाषवर मोठी जबाबदारी असेल या मॅच मध्ये. जर जिंकायचं असेल तर
मोठमोठे फटके खेळणं गरजेचं असणार आहे. दुपारचं सत्र आहे. धावांचा ऊग वाढलाय. पुन्हा एकदा प्लेन मिस, स्विंग अँड मिस म्हणावं लागेल. काय गोलंदाजी सुरू आहे. फ्लॅटेड चेंडू पाहायला मिळाला. अगदी बोटांची जादू पाहायला मिळाली या बॉलवर. अप्रतिम गोलंदाजी. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता सुभाषने. प्रमोद लोंढे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. टॉप एज चेंडू हवेत आहे. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये पोहोचलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये काय झेल. कॅचेस विन द मॅचेस. ला जवाब झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणि खूप चांगला झेल कुलदीप पाटणकरने पकडला गेलाय. आपण पाहू शकाल फलंदाज होतोय बाद. गडी क्रमांक दुसरा बाद होत असताना फलंदाज सुभाषला परतावा लागेल. 2 धक्के आतापर्यंत किरवडे टीमला पडलेत. 2 गडी बाद टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. 19 ऑन स्कोर बोर्ड. जसजसे चेंडू पुढे जातील तसे मात्र आव्हान कुठेतरी अवघड होताना पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली होती पण शेवट करणं गरजेचं आहे. सुरुवात देखील फार महत्वाची आहे पण शेवट देखील तितकाच महत्वाचा आहे. शेवट करता आला नाही. फलंदाजीसाठी न्यू बॅटर. संघ मालक म्हणून ॲज अ कॅप्टन म्हणून खिरवडे टीमची गेली अनेक वर्ष ज्या खेळाडूने कमान सांभाळली. बाळकृष्ण पाटील एक लेजंड खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून यांची ओळख आहे. अगदी पालावावरून नवी मुंबईचा प्रवास करत असताना बाळकृष्ण पाटीलने देखील विजयाचं स्वप्न बघितलंय. टप्प्याचा बॉल आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने महेश पवार गोलंदाजी करतोय. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली, तिसऱ्या बॉलवर डॉट, चौथ्या बॉलवर विकेट आणि आता देखील 5व्या बॉलवर डॉट येत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. महेश पवारने आपली अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधून या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. अप्रतिम गोलंदाजी. 2 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 59 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 59 धावा म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी 30 कराव्या लागतील आणि त्यासाठी 12 बॉलमध्ये कमीत कमी 10 षटकार मारावे लागतील. चला सामना स्पीडअप करा प्लीज. आणि नेक्स्ट टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरेल. अभंग 11 तुम्ही टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मयूर पन्हाळकर टीम रेडी करा आणि लगेचच ही मॅच संपल्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 59 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजांचा चेंडू आहे. टायमिंग होऊ शकला नाही. काय घडलंय. हेशांचा वेध झालाय. प्लेड ऑन झालाय की फलंदाज अगदी दबक्या पावलाने डगआउटच्या दिशेने जात असताना प्लेड ऑन आणि आणखीन एक विकेटचं पतन. तुचल में आया असंच काही चित्र पाहायला मिळालं. टेनिस बॉल क्रिकेट विश्व ज्याने गाजवलं. भरत भानुशाली इनका भी तहे दिल से स्वागत है. माजिद बलोच वन ऑफ द माय फेवरेट प्लेयर ज्याने नवी मुंबई क्रिकेट मध्ये आपलं योगदान दिलं. अखंड महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई प्रीमियर लीगचं त्या प्रीमियर लीगची चर्चा होते आणि त्याची चाहूल देखील लागले कारण की पुढच्या महिन्यामध्ये त्याचा ऑक्शन सेरेमनी आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये याच मैदानामध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग आहे. पण नवी मुंबई प्रीमियर लीगचं संकल्पना जर कोणी राबवली असेल त्याचं नाव आहे माजिद बलोच. आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक गडी बाद होत असताना अनिल देखील बाद झाला. लगातार 2 बॉलवर 2 सफलता गोलंदाजी करत असताना प्रियांक पायमळ काय गोलंदाजी सुरू आहे. वेलकम भरत भाई, भरत जी भानुशाली एंड वेलकम माजिद जी बलोच. आपका तहे दिल से स्वागत किया जाता है. स्वराज वारणा मोरना रबर बॉल मानसून ब्लास्ट 2025 के इस पहले संक्रमण में 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना
काय गोलंदाजी आहे. ऑन हॅट्रिक, ऑन साईडला ऑन ड्राय केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकच धाव मिळेल. औपचारिकता राहिली आहे. सुरुवात दमदार झाली होती पण त्याचा शेवट करता आला नाही. खिरवडे टीम कुठेतरी बॅकफुटला गेली. अमर गायकवाड जसा बाद झाला ना तसा टीमने अगदी खांदे झुकवले. तो फार महत्वाचा होता. आता काही शिल्लक, काही चेंडू शिल्लक आहेत. अगदी 9 बॉलचा खेळ बाकी. अडून बऱ्याच धावा करायचे. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. एकच धाव मिळते. एके दुक्केने ही मॅच बनणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील आणि त्या मोठ्या फटक्याची गरज अगोदरच्या काही षटकामध्ये होती. म्हणून म्हटलं जातं की योग्य वेळी योग्य पत्ता काढणं गरजेचं आहे. कारण की वेळ गेल्यानंतर हुकमाचा एक्का देखील वाया जातो आणि तेच घडलंय की वेळ गेली आहे आणि वेळ गेल्यानंतर तुम्ही मोठमोठे फटके जरी खेळले तरी विजयापर्यंत पोहोचू शकणार नाही. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. 22 ऑन अ स्कोर बोर्ड. 22 धावा धाव फलकावर लागलेत. अजूनही तब्बल 56 धावा करायचे. पुलचा फटका. मिड विकेट रिझर मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळतीये. एकेरी दुरीचं क्रिकेट म्हणावं लागेल. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अजूनच अप्रतिम षटक पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हर्स वगळता प्रत्येक गोलंदाजाने आपली धार दाखवली आहे. महेश पवारचं अप्रतिम षटक. त्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि या ओव्हरमध्ये देखील प्रियांशने चांगली गोलंदाजी केली. प्रियांश पायमळ हा गोलंदाज. डाऊन द लेग साइड दिशाहीन चेंडू पाहायला मिळते. अंपायर आमच्या दिशेने वेळीत व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. 24 धावा धाव फलकावर लागलेत. सकाळचं सत्र जर पाहिलं तर प्रत्येक मॅचमध्ये 40, 45, 41 असा स्कोर पाहायला मिळाला. त्यानंतर जसं दुपार झाली तसं मात्र 50+ धावा पाहायला मिळाल्या आणि या मॅचमध्ये 78 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू. लाजबाब चेंडू. डॉट बॉलची सांगता होतीये. अजून एक चेंडूच. ओव्हर्स यस तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. औपचारिकता राहिली आहे. आता 55 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 53 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 78 धावांचं टार्गेट आहे. संग्राम लावंड यांना विनंती करतो की आपण मंचावर या. 70-70 चे प्रोप्रायटर आहे संग्रामजी लावंड. आपण कृपया मंचावर या. आपलं देखील स्वराज वारणा मोरणा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे. संग्रामजी लावंड जी 70-70 स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे. फ्लायटेड चेंडू. पटल्यानंतर चेंडूने गिरकी घेतली नाही. अगदी सरळ रेषेत चेंडू गेला आणि विकेट किपरने खूप चांगलं काम केलं. पहिल्या बॉलवर यष्टीचीत फलंदाज बाद होतोय. दत्ता गोलंदाजी ट्रॅकवर आणि बॅट्समन बाद होतोय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. चला सामना थोडासा स्पीडअप करा. बॅट्समन तुम्ही लवकरात लवकर आपली पोझिशन घ्या. अतिशय देखणी स्पर्धा. 10 संघ, 10 संघ मालक, 10 आयकॉन खेळाडू लढतील एका तख्तासाठी. त्याचं नाव आहे स्वराज वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 मान्सून ब्लास्ट. पावसाने आज हजेरी दाखवली नाही पण धावांचा पाऊस नक्कीच पडला. फुडलरलेचा चेंडूला स्लॉक केलाय. फेकून दिलाय. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. लाजबाब स्ट्रोक. विक्रांतच्या बॅटमधून षटकार आलाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 30 धावा धाव फलकावर लागलेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. आडव्या बॅटने आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावला जातोय. अखेरच्या ओव्हरमध्ये काही षटकार येताना दिसतील पण हे षटकार तुम्हाला विजयापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याचं कारण आहे सुरुवात चांगली होऊन देखील मधल्या ओव्हरमध्ये विकेट्स प्राप्त झाल्याने डॉट बॉल फार प्रमाणात खेळले गेले. त्यामुळेच या मॅचमध्ये मात्र पराजयाच्या सावट खिरवडे टीमकडे असताना पाहायला मिळतील.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अप्रतिम कामगिरी राहिली या संपूर्ण टीमची. क्रांतीभूमी बिळाशी. बिळाशी हे गाव म्हटलं तर सैनिकांचं गाव मानलं जातं. अनेक क्रांतीवीर त्या बिळाशी नगरीमध्ये आम्ही सातत्याने पाहिलेत. त्यामुळेच हा संघ मैदानामध्ये खेळतोय. शेवटचा बॉल आहे, औपचारिकता राहिली आहे आणि शेवटच्या बॉलवर देखील जर पाहिलं तर विजयाची मोहर क्रांतीभूमी बिळाशी टीमने आपल्या नावी केल्या. खूप खूप अभिनंदन क्रांतीभूमी बिळाशी. आणि मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक झळकावणारा खेळाडू म्हणजे संतोष परीट ठरलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. चला आपण सन्मान करूया. सर्वात आधी आपण भरतभाई भानुशाली यांचा सन्मान या मंचावर केला जाईल. अध्यक्ष अक्षय चव्हाण यांचे शुभ हस्ते भरतभाई भानुशाली यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अगदी क्रिकेटची निस्सम चाहते आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. आपण पाहू शकाल भरतभाई भानुशाली क्रिकेटची निस्सम चाहते आहेत आणि क्रिकेट ही नाळ प्रत्येकाला जोडली गेली आणि क्रिकेटवर प्रेम करणारा व्यक्ती कधी घरी बसत नाही.